आणि त्या फायनल मॅच मधल्या पराभवाच्या छायेतून आपण विजय खेचून आणला। हे आपले जिगरबाज खेळाडू इथे आहेत। हेच आपल्या विश्वविजेतेपदाचं गमक आहे। कर्णधार रोहित शर्मा हे आपलं मुंबई क्रिकेटचं भूषण आहे। त्यांच्याबद्दल काय सांगायचं। ऑस्ट्रेलियाच्या विरोधातल्या 92 धावा रोहितचे चाहते कधीच विसरणार नाहीत। राज्यातील तमाम चाहत्यांच्या वतीने त्यांचं आपण सगळ्यांनीच अभिनंदन केलेलं आहे। शिवम दुबे यांनी ऑस्ट्रेलिया, बांगलादेश आणि अमेरिकेच्या विरोधात शानदार खेळ केला। फायनल मध्ये त्यांनी विराटला मोलाची साथ दिली। शिवम दुबे यांचं देखील अभिनंदन करावं तेवढं थोडं आहे। ज्यांच्या नावातच यश आहे असे यशस्वी तुम्ही भारताचा तिरंगा हाती धरून ज्या पद्धतीने विश्वविजयाचा आनंद साजरा केला ते बघून साऱ्या भारतीयांची छाती अभिमानाने फुलून गेली, भरून आली असं देखील मी या ठिकाणी सांगू इच्छितो। आणि आज अवघ्या भारताचे लाडके झालेले सूर्यकुमार यादव, अमिताभ बच्चन यांचा एक डायलॉग आहे, एक ही मारा लेकिन सॉलिड मारा। सूर्य कुमार ने त्या दिवशी एक ही कैच लिया लेकिन क्या सॉलिड लिया। सूर्य कुमारच्या त्या कॅचची आठवण आली की डेव्हिड मिलर रात्री झोपेत सुद्धा उठत असेल घाबरून। मैं बताया कि एक ही कैच लिया लेकिन क्या सॉलिड लिया। कपिल देव यांनी 1983 साली असाच वर्ल्ड कप मध्ये फायनल मध्ये कॅच आणि सूर्यकुमारचं कॅच क्रिकेट विश्वात अजरामर झालेला आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। खरं म्हणजे सूर्यकुमार मीच नाही तर एकही भारतीय तो क्षण कधी विसरू शकणार नाही अशा प्रकारचं आपण काम केलेलं आहे। आणि आज देवेंद्रजींनी पण अजितदादांनी पण आपल्या भाषणामध्ये चांगली बॅटिंग केलेली आहे। आमचं राजकारण आहे राजकारण हे क्रिकेट सारखंच आहे। कधी कुठे कोणी कुणाची विकेट घेईल हे सांगता येत नाही। सूर्यकुमारजी तुमचा कॅच जसं कोणी कधी विसरणार नाही तसंच आमच्या 50 जणांच्या टीमने 2 वर्षापूर्वी काढलेली विकेट पण कोणी कधी विसरू शकणार नाही। गेली 2 वर्ष आम्ही लोक पण सर्वजण बॅटिंग करतोय आणि तुमच्या गमतीचा भाग आहे। तुमच्या खेळानं जसं लोकांच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण होतो तसाच आनंद, सुख, समाधान राज्यातल्या जनतेच्या चेहऱ्यावर दिसावं एवढीच आमची अपेक्षा आहे। तेच आम्ही काम करत असतो।